नमस्कार. वसंतदादा पाटील विद्यालयाच्या प्रांगणात आपले सहर्ष स्वागत. स्वर्गीय लोकनेते कैलासवासी गुलाबराव माने उर्फ भाऊ यांच्या प्रेरणेतून व माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्या आशीर्वादाने उभे असलेल्या पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाखाली आपले पुनश्च स्वागत. सन 1969 पासून या संस्थेने आजपर्यंत उत्तुंग गरुडझेप घेतले आहे. या संस्थेच्या छायेखाली एकूण 6 शाखा विस्तारल्या आहेत. आदरणीय विद्यमान संस्थेचे चेअरमन श्री सुनील माने उर्फ भैयासाहेब व त्यांना साथ देणारे संस्थेचे सचिव श्री एस के माने सर उर्फ आप्पा यांच्या अथक परिश्रमाने या संस्थेच्या शाखांच्या उभारणीसोबतच अध्यापक विद्यालय व नर्सिंग कॉलेजची स्थापना करून संस्था विकासामध्ये त्यांनी भर घातली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आवश्यक भौतिक सुविधा पुरवण्यावर त्यांनी भर दिला. यामध्ये या विद्यालयाची भव्य इमारत आपणास सर्वश्रुत आहे. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री साळुंके सर यांनी सुरू ठेवलेल्या गुणवत्तेचा विकास शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री पी माने सर, पर्यवेक्षक श्री एन राऊत सर तसेच शाळेचा होतकरू शिक्षक वृंद कायम राखण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे कार्यालयीन कामकाज श्री माने SS श्री मदने MS पारदर्शकपणे ठेवत आहेत. विद्यार्थ्याचे आरोग्य हे शालेय परिसर स्वच्छतेवर अवलंबून असते आणि ती स्वच्छता राखणारा आपला चतुर्थ कर्मचारी वर्ग. सुरुवातीच्या काळात दगडमातीच्या इमारतीपासून विद्यालयाची उभारणी झाली. या विद्यालयातून ज्ञान संपादन करून अनेक गुणवंत विद्यार्थी बाहेर पडले. आजही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची घोडदौड सुरू आहे. सन 2013 रोजी मुख्याध्यापकपदी रुजू होऊन विद्यमान मुख्याध्यापक विद्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी सुविधांचा आराखडा तयार करून त्या सुविधा त्यांनी पूर्णत्वास नेल्या. त्याचे वर्णन मुख्याध्यापक श्री माने PP यांच्याच शब्दात. 1 जून 2013 रोजी आदरणीय मुख्याध्यापक साळुंके सर यांनी सेवानिवृत्ती स्वीकारल्यानंतर मी मुख्याध्यापक पदावर रुजू झालो आणि विद्यालयाच्या आधुनिकीकरणाकरता एक सुविधांचा आराखडा तयार केला आणि त्या पूर्वत्वास नेण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण तसेच आरोग्यदायी जीवन जगण्याचा मार्ग दाखवण्याचे काम हल्ली शाळांनाच करायचं आहे. यावरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. यासाठी इतर सुविधांसोबतच शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी भौतिक सुविधांनाही विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. शैक्षणिक विकासाबरोबर आपल्या विद्यालयाने आवश्यक अशा भौतिक सुविधा माननीय चेअरमन आदरणीय सुनील भैयासाहेब यांच्या प्रेरणेने आणि संस्थेच्या सहकार्यातून पालकांच्या सहकार्यातून प्रयत्न करण्यात आला. यामध्ये अद्ययावत 24 खोल्यांची हवेशीर सुसज्ज अशी इमारत आहे. लॉनयुक्त आकर्षक असं मैदान, डबल प्युरिफाईड पिण्याच्या पाण्याची सोय, शासकीय शालेय सकस असा पोषण आहार ही एक सशक्त अशा शिक्षणाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक असणारी CCTV कॅमेरा यंत्रणा बसवून संपूर्ण विद्यालय व परिसर CCTV कॅमेरा अंतर्गत आणण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन परिपाठ व प्रार्थना सादरीकरणाकरता तसेच कलागुणांचं सादरीकरण करण्याकरता भव्य असा रंगमंचाचं नूतनीकरण करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दृष्टीने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांच्या स्वतंत्र अशा अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आल्या. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी मुक्त वाचनालयाची संकल्पना शाळेच्या ग्रंथालयात राबवण्यात आली. आज या ग्रंथालयामध्ये 10,000 पेक्षा जास्त पुस्तकं आणि संदर्भ ग्रंथ उपलब्ध असून त्याचा लाभ इयत्ता 5वी ते 12वीचे विद्यार्थी घेताना दिसत आहेत. डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला डिजिटल इंडिया साकारण्यासाठी डिजिटल स्कूलची संकल्पना आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी, अँटी करप्शन ब्युरो ठाणेचे अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीनिवास घाडगे यांच्या सहकार्यातून नुकतीच पूर्ण केलेले आहे, ज्याचं आजच सकाळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय सोनवलकर साहेब आणि संस्थेचे चेअरमन आदरणीय सुनील माने यांनी सकाळी त्याचं उद्घाटन केलं. वेगवेगळ्या विषयांचे अध्यापन प्रोजेक्टरच्या साहाय्याने भव्य अशा स्क्रीनवर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. त्यामुळे अवघड व क्लिष्ट संकल्पना चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहजपणे समजावणे सोपे जाते. शिक्षणाची ही प्रक्रिया अतिशय सोपी अशी होऊन जाते. या सर्व प्रयत्नामुळेच आज विद्यालय रहमतपूर विभागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. माझा सर्व कुशल तरुण आणि मेहनती शिक्षक वर्ग, प्रेमळ असे विद्यार्थी, पूर्ण सहकार्य देणारी संस्था आणि कार्यदक्ष पालक यांचे उत्तम सहकार्य मला लाभत आहे आणि त्यामुळेच आज या विद्यालयाची गुणवत्तेची घोडदौड अतिशय वेगानं चालू आहे. तुम्हा सर्वांना या निमित्ताने धन्यवाद. भविष्यामध्ये येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी व्हावी या दृष्टीने शिष्यवृत्ती परीक्षा, NMS, VTS, NTS इत्यादी परीक्षांचे मार्गदर्शन केले. यातूनच बौद्धिक व चमकवण्याची संधी आपल्या विद्यालयातील विद्यार्थी कधीही वाया घालवत नाही. शैक्षणिक जीवनाच्या वाटेवरील महत्त्वाचे 2 टप्पे 10वी व 12वीची बोर्ड परीक्षा. यामध्ये आपल्या विद्यालयात भरघोस यश संपादन करून उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत आहे. बौद्धिकतेसोबत शारीरिक क्षमतेची संधी दाखवण्यासाठी आपल्या विद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले आहेत. अभ्यासक्रमांतर्गत असलेल्या विषयांना पूरक ठरणारे विषय म्हणजे सहशालेय उपक्रम. देशाच्या जडणघडणीत विद्यार्थ्यांचा खूप मोठा वाटा असतो. यासाठी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटावे म्हणून हे राष्ट्रीय सण आपल्या विद्यालयात उत्साहात साजरे केले जातात.
ज्यांनी समाज घडवण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित केले आहे, अशा महामानवांच्या कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी व्याख्याने आयोजित केली जातात. यामध्ये अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, पाणीपतकार विश्वास पाटील, समाजामध्ये पर्यावरण जागृती करणारे डॉक्टर मिलिंद शहा, ऐतिहासिक महत्व पटवून देणारे तरुण व्याख्याते श्री गणेश शिंदे, शिक्षक कसा असावा, शाळा, समाज, विद्यार्थी यांचा परस्पर संबंध प्रस्थापित करणारे मानसशास्त्रज्ञ व डाएटचे प्राचार्य डॉक्टर गजानन पाटील अशा प्रसिद्ध अतिथींचे मौलिक मार्गदर्शन भैयासाहेबांच्या प्रयत्नातून आपल्या शैक्षणिक संकुलाला लाभले. कृतीतून शिक्षण यामध्ये कार्यानुभव व समाजसेवा या दोन विषयांना इतर विषयांइतकेच महत्त्व दिले जातात. विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होऊन याचे महत्त्व जाणतात. अभ्यासक्रमाशी निगडीत असणारी विविध ठिकाणे, तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातील विविध गोष्टींचे ज्ञान मिळवण्यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला, सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करून शासकीय शाबासकीस आपले विद्यालय पात्र ठरले आहे. शारीरिक सुदृढता व सांघिक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी आंतरकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन आपल्या विद्यालयामध्ये दरवर्षी केले जातात. आपल्या संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांना व्हावे या दृष्टीने गणेशोत्सवासारखा उपक्रम विद्यालयात दरवर्षी आयोजित केला जातो. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सुप्त गुणांना वाव दिला जातो. वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्र. जीवनामध्ये गणिताचे महत्त्व पदोपदी पाहायला मिळते. गणिताचे महत्त्व विद्यार्थ्यांना व्हावे या दृष्टीने गणिती दिन साजरा केला जातो.
मानवी मनाची एकाग्रता व संतुलन साधण्याच्या दृष्टीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेतून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आपल्याही विद्यालयात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी आपल्या विद्यालयातील विद्यार्थी मनापासून विविध उपक्रमात स्पर्धेत हिरिरीने सहभागी होत असतात. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व्हावे हा आपल्या विद्यालयाचा व पालकांचा मानस असतो. त्यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला जातो. अशा 100 उपक्रमांची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची प्रगती साधण्यात आपले विद्यालय सतत प्रयत्नशील आहे व यापुढेही राहील. धन्यवाद.